आपल्यासोबत माजी नगरसेविका आणि विद्यमान नगरसेविका आशा मराठे आहेत आणि त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा एकदा विजय संपादन झालेला आहे प्रभाग क्रमांक 152 मधून। काय सांगाल, हा तुम्हाला अटीतटीचा लढा वाटला किंवा काय सांगाल या तुम्ही निवडणुकीच्या उमेदवारीच्या रिंगणामध्ये जाहीर झाल्यापासून तो आतापर्यंत कसं काय वाटलेलं आहे, काय सांगाल? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे आमचे लाडके भाऊ देवा भाऊ आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, सांस्कृतिक मंत्री आमचे आशिष शेलारजी ह्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यांनी परत एकदा मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते, धन्यवाद करते। आणि हा अटीतटीचा लढा मला काही वाटलेला नाही, कारण माझे जे 5 वर्ष आमचा कार्यकाळ झाल्याच्या नंतर आज 4 वर्ष होतात तरी मी सदैव काम करत होते आणि लोकांना माहिती होतं की आशाताईंना आजही काम सांगितलं तर त्यांच्याकडून नक्कीच ते काम होतं आणि लोकांचा विश्वास आहे माझ्यावर आणि विश्वासाला मी आज खरी उतरली। कारण मतदार बांधवांचे मी मनापासून आभार मानते की म्हणजे काही लोकांच्या वेगळ्या वेगळ्या बूथमध्ये आले, म्हणजे सिंधी सोसायटीवरची लोक सरस्वती विद्यालयाला आलेली होती थोडंसं, परंतु तरी सुद्धा सर्व आणि माझे इथे रिडेव्हलपमेंटला सुद्धा गेलेले आहेत खूप काही बिल्डिंग्स, तर त्यामुळे सुद्धा सर्व लोक मतदानाला आरती त्यांनी मला भरभरून मत दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यांनी सुद्धा, शिंदे गटाचे सुद्धा सर्व कार्यकर्ते त्यांनी सुद्धा खूप आमच्यासाठी काम केलेले, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। सर्वांनीच माझ्या 152 मधल्या सर्व मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानते की तुमचा आशीर्वाद कामी नेहमी माझ्या बरोबर असू द्या, मी तुमची सेवा करण्यास नेहमी तत्पर राहील। जसं की प्रत्येक सफलता मागे एक श्रेय असतं आणि ते श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता, काय सांगा? श्रेय हे सर्व माझ्या भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे भारतीय जनता पार्टी शिंदे सेनेचे सर्व कार्यकर्ते, मी सर्वांना हे श्रेय देईल। आमची संघटना मजबूत आहे आणि आम्ही नेहमी आमचं नेहमी एकच लक्ष असतं की आम्ही आमची संघटनेवर काम करत असतो आणि संघटनेचा हा विजय। नक्कीच हा संघटनेचा विजय तुम्ही मानलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जी तुमच्याकडे काही कारणास्तव राहून गेलेली प्रलंबित कामं असेल तर त्याच्यावरती तुम्ही ब्ल्यूप्रिंट सध्या कसं करणार आहात? उद्यापासून तुमचा कार्यकाळ सुरू होणार आहे आणि मतदारांचा विश्वास तुम्ही पुन्हा एकदा संपादन केलेला आहे, तुम्ही विजय ठरलेले आहेत, काय सांगा? मी परत पुन्हा त्यांना मी सांगू इच्छिते की माझ्या मतदारांची जेवढी कामं असतील तेवढं नक्की मी कामं करण्याचा प्रयत्न करेल। त्यांच्याबरोबर जे माझ्याकडून कायद्यामध्ये बसून जेवढी कामं होतील मी नक्कीच तेवढी कामं करण्याचा नेहमी प्रयत्न करेन, कधी त्यांना नाराज करणार नाही। आणि मला असं वाटतं की त्यांनी आजपर्यंत बघितलेलं आहे की कोरोनाच्या काळातसुद्धा मी किती सर्वांना मदत केली, सर्व सेवा केली, हे एक काम होतं आणि ते काम करते। आम्ही भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान सेवक म्हणून काम करतात, मुख्य देवाभाऊ आमचे सेवक म्हणून काम करतात, अमितजी, आशिषजी आम्ही सर्वच सेवा म्हणून काम करतो आणि हीच सेवा आम्ही पुढे कायम, मी सुद्धा सेवक म्हणून नगरसेवक जरी असले तरी पण मी सेवक म्हणूनच त्यांची कामं करेन। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि इतर काँग्रेस पक्ष आणि इतर वंचित बहुजन आघाडीचा समर्थन घेतलेले पक्ष आहेत, तर त्यांचा फॅक्टर कुठेतरी कमजोर पडला आणि तुम्हाला पुन्हा एकदा ही संधी मिळाली असं वाटतं का किंवा काय? हे माझ्या सर्व 152चे माझी जनसेवा होती, त्या जनसेवेने मला आज परत निवडून दिलेले आहे, म्हणूनच मी त्यांना मतदारांचे मी परत आभार मानते की ही सेवा माझ्याकडून पुन्हा होऊ दे आणि त्यांनी मला जो आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वादाला मी नेहमी त्यांच्या आशीर्वादाला मी खरी उतरेल आणि त्यांचे काम करेल। कारण मला त्यांनी आजपर्यंत जे सहकार्य केलेलं आहे प्रत्येक विभागामधल्या, म्हणजे मी बोलण्यापेक्षा माझे मतदार बंधू बोलत होते की आशाताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी ते करून दाखवले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या नगरसेविका पुन्हा एकदा निवडून आलेले, तुम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांना काम करण्याची संधी तुम्ही दिलेली आहे, काय सांगा? मी राहतो सुभाषनगर बिल्डिंग नंबर 1 मध्ये, बबनराव घोडके। मुंबईमध्ये देवाभावाचं काम बोलतोय, त्याच्यामुळे मुंबईमध्ये निश्चित भाजपचा मराठी महापौर बनणार। आशाताई मराठे खूप चांगलं काम केलं, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली। मी आशाताईच्या वतीने सुभाषनगर वासियांचं सर्वांचं आभार मानतो। थँक्यू, धन्यवाद।
पाहता की आपल्या विभागातल्या नगरसेविका पुन्हा एकदा निवडून आलेल्या आहेत, काय सांगाल? आणि तुमचं स्मित हास्य सांगतं की तुमचं पूर्णपणे समर्थन आहे त्याला, काय सांगाल? आम्हाला आमच्या आशाताई निवडून आल्या आहे. आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचे सगळे विभागाच्या लोकांनी खूप सपोर्ट केला आशाताईंना. असंच आम्हाला असं वाटतं खूप आम्हाला आनंद होतोय. आमचे सगळेच आम्ही आनंदित आहे आणि याच्यापुढे आशाताई आमच्यावर राहतील हेही आम्हाला खूप आनंदित आहे. नमस्कार. तुम्ही सुद्धा काय सांगाल? तुम्ही स्मित हास्याने समर्थन करताय, पण बोला काहीतरी, काय सांगाल? आम्ही खूप मेहनत घेतली मॅडमच्याकडे, त्या निवडून आल्या दुसऱ्यांदा, त्यांनी पण खूप मेहनत घेतली. आम्हाला खूप आनंद होत आहे. ते कामं करतात खूप छान आणि आमचा सपोर्ट त्यांना नेहमीच राहील. या ठिकाणी जे जे उपस्थित आहेत समर्थन देण्यासाठी किंवा दिलेलं आहे ते सगळे आनंदी दिसत आहेत, तुम्ही सुद्धा आनंदी दिसताय, काय सांगाल? आशाताईंचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. त्यांचं दुसरं टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी आपल्या सुभाषनगरमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यांना जनतेने ह्या टायमाला भरभरून मताने विजयी केलेले आहेत आणि ह्याच्यापुढे पण ते अशीच कामं करतील हीच आम्ही आशा मराठे ताईंना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, आमची ताई, आमची ताई, आशाताई. तर त्यांच्या यशाचं श्रेय हे मतदारांनाच त्या देतात, कारण मतदार हे त्यांचे समर्थक आहेत आणि मतदारांची कामं केल्यामुळेच त्या दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून आलेल्या आहेत. मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट, अमरीश लाडचा आवाज इंडिया मराठी, मुंबई.